अधिक महिन्यात जावई आणि लेकीला धोंडे जेवणासाठी बोलवतात. तर ही परंपरा का आली आहे आणि त्याचं महत्त्व काय हे आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण अधिक महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मासात जावयाला धोंडे खायला किंवा धोंड्याचे जेवण देण्यासाठी बोलवण्याची प्रथा महाराष्ट्रात खूप जुनी आहे. जावयाला सासू सासरे धोंडे जेवणासाठी बोलवतात. त्याचबरोबर कपडे किंवा सोने किंवा चांदी असं त्यांना भेट म्हणून दिलं जातं. यामागे धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक प्रेम आणि लोकपरंपरा याचा संगम असतो. तर याची पौराणिक कथा काय आहे ते आज आपण पाहूयात. तर पुराणानुसार चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यामधील दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी म्हणजे एक महिना येतो. या महिन्याला सुरुवातीला मलमास म्हटले जात होते. याच महिन्यात म्हणजे तो अधिक महिना असं त्याला म्हणतात. या अधिक महिन्यात विवाह, मुंज यासारखी शुभ कार्य होत नसल्यामुळे इतर महिने त्याची हेटाळणी करत असत. मग दुःखी झालेला मलमास म्हणजे हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि आपली व्यथा सांगितली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास असे पवित्र स्थान दिले. त्यामुळे हा महिना विष्णू देवाचा मानला जाऊ लागला. या महिन्यालाच अधिक मास, अधिक महिना, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. तर महाराष्ट्रात एक श्रद्धा प्रचलित आहे की जावई हा विष्णूचे रूप मानले जातो. लेक हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणून पुरुषोत्तम मासात म्हणजे या धोंड्याच्या महिन्यात, अधिक महिन्यात जावई लेकीचा सन्मान केल्यास विष्णू लक्ष्मीची कृपा मिळते आणि सुख समृद्धी मिळते. या महिन्यात दान केल्याचे चांगले मानले जातात. त्यामुळे सासरकडील मंडळी जावयाला घरी बोलावून त्याचा सत्कार करतात, गोडधोड जेवण घालतात आणि वाण देतात. तर धोंडे म्हणजे काय ते पाहूयात. धोंडे हा एक गोड पदार्थ असतो. पुरण किंवा गोड डाळ भरून कणकेचे घोल किंवा खोबरे घालून, साखर खोबरं घालून अंडाकृती गोळे बनवले जातात. त्याचा आकार दगडासारखा दिसतो म्हणून त्याला धोंडे म्हटले जाते. तर या पदार्थामुळेच अधिक महिन्याला काही भागात धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते, तर काही भागात अधिक महिना असे देखील म्हटले जाते. तर या धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात 33 धोंडे देण्यामागचे कारण काय? तर जावयाला 33 धोंडे बनवून एका ताटात ठेवून तसेच त्याबरोबर कपडे किंवा सोने दागिने असे चांदीचे असे भेट म्हणून दिले जाते. जावई लेकीला दान केल्याचे चांगले असते. सौर 33 धोंडे देण्यामागचे कारण काय ते पाहूयात. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांच्यात साधारण 11 दिवसाचा फरक असतो. 3 वर्षात हा फरक सुमारे 33 दिवसाचा होतो आणि त्यातून अधिक महिना येतो. त्यामुळे या काळात 33 धोंडे, 33 अनारसे किंवा 33 वस्तूचे वाण देण्याची प्रथा पडलेली आहे. अशा प्रकारे अधिक महिन्यात जावयाला धोंडे खायला बोलवण्यामागे ही कारणे किंवा अशी प्रथा, ही कथा आहे. तसेच या महिन्यात गरीब लोकांना दान केल्याचे चांगले असते. मुलीने आईला, आईने मुलीला, सासूने सुनेला, सुनेने सासूला जोडवी भेट देण्याची प्रथा आहे. तेही शुभ मानले जाते. त्यामुळे सुख समृद्धी शांती लाभते. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.